नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महानगरपालिका अंतर्गत जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीमध्ये काय माहिती दिलेली आहे आणि किती पदांकरिता जाहिरात असणार आहे, त्यामध्ये कोणकोणती पदे असणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचा आहे, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट ह्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या अंतर्गत गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याकरता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर बघा त्यामध्ये काय दिलेलं आहे, ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे। प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवेमधील आहेत। तर बघा भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे। त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरातीनुसार गट क व गट ड मधील एकूण 1773 बघा किती आहे पदे आहे या ठिकाणी, एकूण 1773 पदेसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर बघा या पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी जो असणार आहे तो कालावधी 12/8/2025 ते 2/9/2025 पर्यंत असणार आहे। तर जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 2/9/2025 रोजी संध्याकाळी 12 वाजेपर्यंत या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत। विविध संवर्गातील भराव्याच्या पदांच्या तपशील खालीप्रमाणे दिलेला आहे। तर बघा कोणकोणती पदे असणार आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व पदांचे पदनाम दिलेले आहे आणि त्याकरता किती वेतन श्रेणी सुद्धा असणार आहे आणि त्याचबरोबर त्या पदांकरिता किती जागा रिक्त आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर बघा वर्ग दिलेला आहे प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, निमवैद्यकीय सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा आणि निमवैद्यकीय सेवा अशा प्रकारचे संवर्ग असणार आहे। त्यामध्ये पद दिलेले आहे बघा, खूप सारे पद दिलेले आहे। सहाय्यक परवाना निरीक्षक, लिपिक तथा टंकलेखक, लिपिक लेखा, कनिष्ठ अभियंता, त्याचबरोबर प्रदूषण निरीक्षक, अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक, यंत्रचालक, फायरमन अशा प्रकारे खूप सारे पद या ठिकाणी असणार आहे। आणि तुम्हाला जी वेतन श्रेणी मिळणार आहे तर ही वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन श्रेणी मिळणार आहे। तर बघा ज्या काही पदाकरिता तुम्ही अर्ज करणार असणारा त्या पदाच्या समोर तुम्हाला किती वेतन श्रेणी मिळणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि किती पदे या ठिकाणी रिक्त आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर बघा कोणकोणती पदे आहे, सहाय्यक परवाना निरीक्षक, लिपिक तथा टंकलेखक, लिपिक लेखा, कनिष्ठ अभियंता 1 नागरी, कनिष्ठ अभियंता 1 यांत्रिकी, त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता 2 प्रदूषण निरीक्षक, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक, यंत्रचालक, फायरमन, वाचा उपचार तज्ज्ञ, त्यानंतर आहे मानसोपचार तज्ज्ञ, परिचारिका, त्यानंतर आहे विशेष शिक्षक, स्वच्छता निरीक्षक, डायटिशियन, बायोमेडिकल इंजिनियर, त्याचबरोबर फिजिओथेरपिस्ट, सायकॅट्रिस्ट, पब्लिक हेल्थ नर्स, वैद्यकीय समाजसेवक, क्षकिरण तंत्रज्ञ, नर्स, मिडवाईफ, परिचारिका आणि स्टाफ नर्स। बघा या ठिकाणी हे सर्वात महत्त्वाचं पद असणार आहे, नर्स, मिडवाईफ, परिचारिका आणि स्टाफ नर्स। आणि या ठिकाणी 457 वा जास्त जागा ज्या असणार आहे त्या 457 जागा या ठिकाणी आहे नर्स, मिडवाईफ, परिचारिका आणि स्टाफ नर्स या पदाकरिता। आणि S13चं हे जे असणार आहे वेतन श्रेणी, वेतन स्तर आणि त्याकरिता वेतन श्रेणी किती दिलेली आहे तर त्याकरिता वेतन श्रेणी दिलेली आहे 35,400 ते 1,12,400। बघा सर्वात जास्त जागा 457 या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर ज्या काही व्यक्तींचं नर्सिंग झालेलं असेल ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। तर बघा अशा प्रकारे खूप सारे पद या ठिकाणी दिलेले आहे, तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण PDF हे बघून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी काय वेळापत्रक दिलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। बघा आता आपण ते बघून घेऊया। तर बघा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जे काही वेळापत्रक दिलेलं आहे ते वेळापत्रक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर बघा अर्ज सादर करण्याचा कालावधी जो असणार आहे दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी पासून ते दिनांक 2 सप्टेंबर
2025पर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक असणार आहे 2 सप्टेंबर 2025 आणि परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक जो असणार आहे परीक्षेच्या 7 दिवसा अगोदर. जे काही तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे तर ते काही परीक्षा असणार आहे तो परीक्षेचे जे काही वेळापत्रक असणार आहे तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवसा अगोदर तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघा ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेशपत्रात नमूद केल्यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल. जे काही वेळापत्रक असेल आणि परीक्षेचा दिनांकाबाबत जे काही सूचना असेल तर ती सूचना ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल. तर बघा त्यानंतर बघा परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र इत्यादी बाबी जे काही प्रवेशपत्रामध्ये नमूद केल्या जातील तर संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. तर आपल्याला वेळोवेळी या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे आणि जे काही माहिती येईल ते आपल्याला बघायची. त्यानंतर बघा या एक्झामसाठी परीक्षा शुल्क किती आकारले जाणार आहे तर बघा आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क अमागास प्रवर्ग जर असेल तर तुम्हाला 1000 रुपये शुल्क असणार आहे आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग जर असेल तर तुम्हाला 900 रुपये परीक्षा शुल्क या ठिकाणी भरावे लागणार आहे. त्यानंतर बघा माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ राहील. माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक जे असेल त्यांच्यासाठी शुल्क माफ राहील. अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा उमेदवारात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील. तर बघा या ठिकाणी तुम्हाला जर एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज करायचा असेल तर तुम्हाला त्या प्रत्येक अर्जासाठी प्रत्येक म्हणजे वेगळे शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर बघा चौथा पॉईंट दिलेला आहे परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल आहे. ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवारास स्वतः भरावे लागतील. तर बघा परीक्षा शुल्क जर भरत असाल तर तुम्हाला जे काही अदर एक्सपेन्सेस लागणार आहे म्हणजे GST वगैरे जो काही असेल तो तुम्हाला स्वतः भरावा लागणार आहे. त्यानंतर बघा पाचवा पॉईंट दिलेला आहे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, तपशील तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदांचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन सूचना इत्यादी बाबतचा तपशील ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर बघा या ठिकाणी याची संपूर्ण जे काही PDF असेल तुम्हाला ही PDF thanecity.gov.in या संकेतस्थळावर मिळून जातील. तर हे बघा ही संपूर्ण PDF आहे. ही PDF बघून घ्यायची आहे आणि तुम्हाला कोणत्या पदाकरिता फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म तुम्ही 12 तारखेपासून ते 2/9/2025 पर्यंत भरू शकता. तर एकूण 1773 पदांसाठी ही भरती असणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचा आहे. आणि आपण ठाणे महानगरपालिकेवर सराव प्रश्नसंचसुद्धा घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आताच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचा आहे. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.